ज्योतिषामध्ये मिथुन ही राशी चक्रातील तिसरी राशी. राशीचे स्वरूप ही स्त्री आणि पुरुष आलिंगनबद्ध आहेत. या राशीचे लोक जोडीदारासाठी नेहमी शक्ती रूपात कायम उभे राहतात. जोडीदाराच्या वाईट काळात प्रत्येक क्षणी सोबत राहतात. 17 ते 23 मार्च 2025 मिथुन राशीचे साप्ताहिक राशीफल आज आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी मिथुन राशीबद्दल थोडे जाणून घेऊयात. बुध स्वामी असलेली द्विस्वभावी रास, जुड्यांची रास असे याला म्हणतात. बुध हा युवराज म्हणून हे लोक तरुण दिसतात. मोकळेपणाने बोलायला आवडते. या राशीच्या लोकांना मोकळेपणाने हसणं आणि बोलणं सुद्धा आवडतं. कोणतेही छक्केपंजे मनात नसतात. आला दिवस आनंदात ढकलायला आपल्याला आवडते. जुन्या गोष्टी वापरायला आवडत नाहीत. रोज नव्याने काहीतरी हवं असतं. आणि अशा या मिथुन राशीचे 17 ते 23 मार्च 2025 चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात. आठवड्यातील सर्वात भाग्यवान राशी 17 ते 23 मार्च 2025. या आठवड्यात सूर्य मीन राशीत भ्रमण करणार आहे. त्यामुळे मीन राशीत सूर्य आणि शुक्र यांची युतीमुळे शुक्रादित्य राजयोग तयार होत आहेत. यासोबतच शुक्रादित्य राजयोगामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअरमध्ये नवीन संधी आणि धनसंपत्तीचे सुख घेऊन येणार आहे. शिवाय तुमचा आदरही वाढेल. मार्चच्या या तिसऱ्या आठवड्यात शुक्रादित्य राजयोगाची स्थापना होणार आहे. खरं तर या आठवड्यात शुक्र आणि सूर्य मीन राशीत भ्रमण करतील. शुक्र आणि सूर्याच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग तयार होईल. अशा परिस्थितीत मिथुन राशीच्या लोकांना शुक्रादित्य राजयोगाचे विशेष फायदे मिळतील. या राशीच्या लोकांना या आठवड्यात अपेक्षित यश मिळू शकते. शिवाय तुमचा आदरही वाढेल. तसेच या आठवड्यात तुमच्या करिअरबाबत नवीन योजना बनवल्याने तुम्हाला फायदा होईल. 17 ते 23 मार्च 2025 मार्चचा हा तिसरा आठवडा मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभेच्छा घेऊन येईल. तसेच हा आठवडा तुमच्या करिअरसाठी खूप फायदेशीर म्हणता येईल. कारण या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांना पुढे जाण्यासाठी अनेक चांगल्या संधी मिळतील. तसेच या काळात तुमचे प्रभावशाली लोकांशी संबंध निर्माण होतील, ज्यांच्या मदतीने तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. या आठवड्यात नोकरी करणाऱ्या महिलांचा त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात आदर वाढेल. तुमच्या प्रेमजोडीदारासोबतचे तुमचे नाते गोड असेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून पूर्ण मदत आणि पाठिंबा मिळेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण इतर राजयोगांबद्दल बोललो तर या आठवड्यात गजकेशरी शश राजयोग, धनलक्ष्मी राजयोग आणि बुध अरुणच्या अर्धकेंद्रासह सूर्य यमाचा त्रिएकदश योग तयार होत आहे. मंगळ मिथुन राशीत असल्याने धनलक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे. या राजयोगाच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. पण जास्त ताण घेऊ नका. आर्थिकदृष्ट्या संतुलन राखा. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवण्याची संधी मिळेल. जर तुम्हाला ॲसिडिटी, अपचन आणि संधिवात यासारख्या समस्या होत्या तर या आठवड्यात तुम्हाला त्यातून काही प्रमाणात आराम मिळण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा सर्दी आणि खोकला यासारख्या सामान्य आजारापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. या आठवड्यात तुमच्या आर्थिक जीवनात सुधारणा दिसून येईल. तथापि अनियोजित खर्च तुम्हाला थोडे त्रास देऊ शकतात. परंतु विविध स्रोतांकडून पैसे मिळाल्याने तुम्हाला या खर्चांवर मात करण्यास मदत होईल. हे तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन हास्य आणू शकते. म्हणून या शुभ संधींचा फायदा घ्यायला विसरू नका. या आठवड्यात तुमच्या जोडीदाराचे आरोग्य चांगले राहील. नशीब देखील तुम्हाला मदत करू शकते. ऑफिसमध्ये तुमची परिस्थिती ठीक राहील. खर्च वाढू शकतो, पण 6व्या घरात चंद्र असल्याने जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्ही तुमच्या शत्रूंना पराभूत करू शकता. या आठवड्यात तुम्ही दररोज लाल डाळ दान करावी आणि मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन कमीत कमी 3 वेळा हनुमान चालीसा पठण करावे. मिथुन राशीला या आठवड्यात व्यक्तिमत्वाच्या बाबतीत सकारात्मक प्रभाव स्वतःवर आणि इतरांवर दिसेल. जीवनात वेगवेगळ्या परिस्थिती आणि समस्यांचा सामना करण्यासाठी अधिक समज आणि शहाणपणाची गरज आहे. या आठवड्यात व्यावसायिक जीवनात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुमच्या कष्टाचे योग्य फळ प्राप्त होईल. तुम्हाला तुमच्या कामात समाधान मिळेल. तुम्ही काही नवीन प्रकल्प सुरू करू शकता. तुमच्या कामात आत्मविश्वास वाढेल. तुमची उत्पादकता चांगली राहील. नोकरी शोधणाऱ्यांना उत्तम संधी मिळतील. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम दिसून येतील. तुम्ही अधिक मेहनत केली तर तुम्हाला अपेक्षित गुणसंख्या मिळेल. अभ्यासाची योग्य दिशा ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही आपले लक्ष्य निश्चित करा व यश मिळवा. मिथुन राशीला या आठवड्यात चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला काही ठिकाणाहून अपेक्षित पैसा मिळेल, पण तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
काही अप्रत्यक्ष खर्च देखील होऊ शकतात, त्यामुळे बजेट तयार ठेवणे उत्तम ठरेल. तुम्ही कर्जाचा हप्ता भरू शकाल. तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यास हा आठवडा शुभ ठरेल. त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. आपले बजेट नीट व्यवस्थित करा. या आठवड्यात मानसिक शांतता राखण्यासाठी प्राणायाम करा. तसेच शारीरिक हलके व्यायाम करावेत. मिथुन राशीच्या कुटुंबात प्रेम आणि सौम्यता राहील. तुम्ही काही मुद्द्यांवर शांतपणे चर्चा कराल, त्यामुळे कुटुंबात शांती टिकून राहील. मिथुन राशीच्या प्रेमजीवनात चांगले संकेत मिळतील. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. जोडीदाराची काळजी घ्याल. मिथुन राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत वेळ घालवाल. जोडीदाराच्या भावना समजून घ्याल. तसेच तुमच्या नात्यात प्रेम वाढेल. एकूण मिथुन राशीसाठी हा आठवडा चांगला जाईल.